नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज. नमस्कार. मोठी आणि धक्कादायक बातमी इचलकरंजीतून समोर येत आहे. इचलकरंजीतील भोनेमाळ परिसरातून नामदेव बिरांजे यांच्या मुलीच्या लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या 21 सीटर टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी गडिंग्लजजवळील शिंदेवाडीच्या दिशेने जात होती. मात्र प्रवासादरम्यान संकेश्वरजवळ हायवेवर भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी कारने टेम्पो ट्रॅव्हलर्सला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की मिनी बस तब्बल 200 मीटरपर्यंत फरफटत गेली. या अपघातात मिनी बसमधील 20 महिला प्रवाशी आणि एक मुलगा जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर सर्व जखमींना तात्काळ संकेश्वर येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ऐजिम रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या 9 महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी शिंदेवाडीला लग्नाला जात असताना पाठीमागून कर्नाटकच्या गाडीने आमच्या गाडीला धक्का दिला. त्यामुळे आमची गाडी पलटी होऊन एक 200 फूट लांब असं घसरत गेली. त्याच्यामुळे जवळजवळ 18 ते 20 पेशंटांना धक्का पोहोचलेला आहे. शंकेश्वरच्या ब्रिजवर. शंकेश्वर वऱ्हाड कुठल्या गावात चाललेलं? शिंदेवाडीला. शिंदेवाडीला. हां, लग्नाचं वऱ्हाड. साधारण किती महिला यामध्ये जखमी झाल्या असतील तुमच्या? कमीत कमी 18 ते 20 18 ते 20 महिला आहे आणि एक मुलगा आहे. एक मिनिट.